साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. कुंभमेळ्यात हरवलेली वृद्ध महिला वाराणसीत सापडली. पालकमंत्र्यांची तत्परता. मलकापूर येथील वृद्ध महिला व सोबतची महिला 2 ते 3 दिवसांपासून होत्या संपर्काबाहेर. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हरवलेली वृद्ध महिला अखेर वाराणसी येथे सापडली आहे. पालकमंत्री नामदार मकरंद पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे तिला सुखरूप शोधण्यात यश आले आहे. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत माहिती देत सांगितले की महिलेचा तिच्या मुलासोबत फोनवर संवाद साधून दिला गेला आहे. मलकापूर येथील उषाबाई लक्ष्मण बोरले नामक वृद्ध महिला आपल्या सहकाऱ्यांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. मात्र गर्दीमध्ये त्या हरवून गेल्या आणि 29 जानेवारीच्या मौनी अमावस्येनंतर त्यांच्याशी व त्यांच्यासोबत गेलेल्या महिलेशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबियांमध्ये मोठी चिंता पसरली होती. दरम्यान या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षाचे हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील आपत्कालीन स्थितीत प्रयागराज कंट्रोल रूम टोल फ्री क्रमांक 1920, दूरध्वनी क्रमांक 0522 2237 उपलब्ध केला आहे. तसेच मंत्रालयात नियंत्रण कक्ष स्थापन केले असून त्याचा संपर्क क्रमांक 0222202790 असा आहे. त्यासोबतच अमरावतीचे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्षाच्या 07212661364 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. यासह जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाने 0726224240 तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक 07262242683 हा उपलब्ध केला आहे. प्रयागराज येथील कुंभमेळ्यात दर्शनासाठी गेलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यकतेनुसार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.